की या जन्मात आल्यानंतर आपण काहीतरी करून गेलं पाहिजे. अरे करून जावे असे काहीतरी या जीवनात येताना, करून जावे असे काहीतरी या जीवनात येताना. अरे असं जीवन जगून जा माणसाने की आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव हे अजरामर राहिलं पाहिजे. ही इंदभूमी म्हणजे काय? ही इंदभूमी म्हणजे काय? बघा, विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच इंदभूमीत झालाय. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म याच इंदभूमीत झालाय. संत तुकाराम महाराज याच भूमीत. हे सर्व संतांनी ज्यांनी ज्यांनी हे महापुरुष होऊन गेले त्यांचा जन्म या मातीत झालाय, या हिंदभूमीत झालाय. म्हणून या हिंदभूमीसाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपलं सगळं महत्व काय आहे, आपला टार्गेट काय आहे? तर हिंदू एकता, हिंदू संघटन. हा हिंदू जोपर्यंत एकत्र होत नाही ना दादा, तोपर्यंत आपल्याला ग्लानी आहे, तोपर्यंत आपल्याला ग्लानी आहे. कारण याचं कारण काय आहे? बघा, ज्या ज्यावेळेस या धर्तीवर संकट येतील, ज्या ज्यावेळेस या धर्तीवर, या मातीवर, या पृथ्वीवर ज्या वेळेस संकट येतील, त्यावेळेस एखादा संत, एखादा महंत, एखादा भगवंत अवतार घेतल्याशिवाय राहत नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान श्रीकृष्णाने सांगून दिलंय, ज्या ज्यावेळेस या धर्मावर ग्लानी येईल ना दादा, ज्या ज्यावेळेस धर्मावर संकट येईल ना, त्यावेळेस माझ्यासारख्या संताचा, भगवंताचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं तर तो जन्म झालाय बजरंग दलाचा. त्यासाठी जन्म झालाय बजरंग दलाचा. कारण हे बजरंग धर्म म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये. जीवावर उदार होऊन कार्य करावं लागतं. आम्ही तेच कार्य करतो, जीवावर उदार होऊन. एकदा घरातून बाहेर पडला की कळत सुद्धा नाही की घरात परत येईल की नाही. आणि असे कार्यकर्ते फार थोडे जे जीवासाठी नाही तर फक्त गोमातेच्या रक्षणासाठी, लव जिहादसाठी, लँड जिहादसाठी, या सगळ्यांसाठी फक्त आपला रक्तपणा लावणारे, आपलं आयुष्यपणाला लावणारे असे कार्यकर्ते. आज तुम्ही त्यांची निवड केली. बघा, कार्यकारिणी ज्यावेळेस घोषित केली त्यावेळेस कळालं की या चांदवड तालुक्यामध्ये आपल्याला असं साम्राज्य निर्माण करायचंय, असं साम्राज्य निर्माण करायचंय जसं आकाशजी काळे यांनी त्या मालेगाव मध्ये केलं. मालेगाव मध्ये एवढे कट्टर असताना सुद्धा सगळ्यात महत्वाचं आकाश दादा काळेंचं मी यासाठी आभार मानेल की त्यांनी एवढ्या महान क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्राचं नाव जरी काढलं तरी अजूनही प्रांतामध्ये इतर कुठेही गेला तरी त्या दरारा आहे. पण त्या दराऱ्यात सुद्धा एक वाघ जन्माला येतो, एक वाघ जन्माला येतो आणि तो दरारा संपवण्याचं काम करतो. असं आकाशजी काळे सर करताय. हे सगळे बसले, भाऊसार दादा असतील, हे सर्वजण. आता मला नाव परिचित नाही झाला, त्यामुळे सगळ्यांचा आभार मी मानतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या चांदवड तालुक्यामध्ये नव्हे तर या भारत देशामध्ये आपला दरारा निर्माण करायचा आहे. त्यांनी सांगितलं, हिंदू हे केवळ स्वाभिमानाने म्हणू नका, तर माज असल्यासारखं म्हणा. म्हणून त्यांनी सांगितलं, का आया बहिणीने सांगितलं, माता माऊल्यांनो, मला तुमच्यासाठी मी बोलणार आहे. आज तुम्ही काय करायचंय, तुम्ही हे सर्व बघितलंय, पण याच्यासाठी तुमच्या उदरात येणारा एक एक मनुष्य, एक एक हिरा, त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, त्याला सांगावं लागेल. आज टीव्ही बघून उपयोग होणार नाही. महासाहेब जिजाऊंसारखं तुम्हाला ते झळकावं लागेल. तर त्या जोपर्यंत तुम्ही तसं वागत नाही तोपर्यंत तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी राजा उतरत नाही. आणि माता सुधारल्या पाहिजे दादा. आपण किती म्हणलो मुलं सुधारले पाहिजे, अजिबात नाही. ज्या वेळेस मुलगा हा गर्भात असतो ना त्यावेळेस 10 संस्कार होतात, गर्भाच्या बाहेर आल्यानंतर 6 संस्कार होतात. असे मिळून 16 संस्कार या त्या मुलावर घडले जातात. आणि जे 10 संस्कार जर तुम्ही ते टीव्हीचे दाखवले, मुलगा काय आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काय काम करणार आहे? काहीच काम करू शकत नाही तो. त्यासाठी आधी माता माऊल्यांना सजवावं लागेल. माता माऊल्यांनी तुमच्या मुलांना शिकवावं लागेल, रामायण वाच, महाभारत वाच. हे जोपर्यंत तो वाचत नाही तोपर्यंत तुम्ही वाचत नाही. लक्षात घ्या, येतो धर्मच तो जया. जिथे धर्म तिथं विजय, तिथे विजयाची मशालच घेऊन तुम्ही बाहेर येणार. बघा, एकाने विचारलं धर्म म्हणजे काय? सगळे धर्मावर बोलताय, धर्म म्हणजे काय? हो, त्या छत्रपती संभाजी राजांनी सांगून दिले. बोधभूषणम या ग्रंथामध्ये सांगितलंय, जीवितम मृत्युकम मन्य देईनाम धर्म वर्जितम मृतो धर्मेन संयुक्त दीर्घजीवी भविष्यती. म्हणजे जो धर्माला धरून कार्य करतो तो जिवंत असतो, जो अधर्माला धरून कार्य करतो तो जिवंत असून मेलेला असतो. मग तुम्हाला जिवंत असून मेल्यासारखं आयुष्य जगायचंय का जिवंत असून वाघासारखं आयुष्य जगायचंय? हे तुमच्या हातात आहे. यदि हो असाई तलवार ना उठा सके तो माता सीता की तरह तिनका तो उठाए हम. अरे खुद को ना जलाए ना गलाए ना खपाए, किंतु जो लड़े हैं उनकी शूरवीरता तो गाए हम. देश के तरक्की में हाथ ना बता सके, खुद को इस देश का कलंक न बनाए हम. महल अटारिया बनाए ना बनाए, किंतु अपनी औलाद को तो शेर सा बनाए. शेर तुमच्या पोटी जन्माला यायला हवा.
जोपर्यंत शेर येत नाही ना तोपर्यंत वाघाने या देशामध्ये हे जात नाही. हे वादळ, हे जे आलेले वादळ आहे ना, हे वादळ बरं का दादा, समुद्रापासून सुनामी लाट आल्यानंतर हे वादळ निर्माण होतात. हे ते वादळ नाही, हे अधोगतीतून चालू झालेले वादळ आहे, अधोगतीतून. म्हणजे हे संपायला आपल्याला वेळ लागणार नाही. त्यासाठी फक्त आपली एकता महत्वाची, आपली एकजूट महत्वाची. प्रत्येकाला एक विनंती आहे, हिंदू धर्म आधी जाणून घ्या मग त्यासाठी कार्य करा. कारण हिंदू धर्मासारखा एकही पवित्र धर्म या जगामध्ये नाही झाला, या जगात नाही. तुम्ही लक्षात घ्या. माता, आता आपल्यात माता बहिणी मानतात, इतर धर्मात माता बहिणी मानत नाही. फक्त शोषण करायचं, लैंगिक शोषण असू द्या, कोणताही शोषण असू द्या, ते करायचं. फक्त आपला हिंदू धर्म एवढा पवित्र धर्म आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी याची स्थापना केली आहे आणि तेव्हा ते सांगितलं एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. तेव्हापासून हिंदू धर्माची ती ताकद आहे आपल्यात. कारण इतर धर्मात हे नाहीये, आईचं आणि मुलाचं सुद्धा लग्न लावतात. याच्यापेक्षा काय बोलू? बहीण भावाचं लग्न लावतात, काय बोलू याच्यापेक्षा? त्यामुळे आपला धर्म इतका पवित्र धर्म आहे. फक्त या धर्माला तुम्हाला काय करावं लागेल? सुरक्षित ठेवावं लागेल. असंच अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एकजूट व्हावं लागेल. एवढंच बोलतो आणि आकाशदादा काळे सर्वांचं तुम्ही मनापासून आभार मानतो. तुम्ही या चांदवड तालुक्यामध्ये आले, सर्वांना एक मार्गदर्शन केलं. दादा, जोपर्यंत हे तुम्ही ज्या गोष्टीचं महत्व आहे ना, ती गोष्ट त्या महत्व कळायला पाहिजे. बघा, महत्व कळालं तर ह्या लोकांना कळतं. जर महत्व नाही कळालं ना, त्या लोकांना काहीच माहित नसतं. बरोबर आहे की नाही? महत्व माहित असलं पाहिजे. म्हणून खरं तर, आणि झोपलेला समाज आहे हा दादा, तुमच्या बोलण्याने उठणार नाही. तुम्ही किती आवाज दादा उठ, तो अजिबात उठणार नाही. जोपर्यंत तुम्ही आम्ही जपू, जोपर्यंत त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कंबरात लाथा घालत नाही तोपर्यंत उठत नाही. त्यासाठी आम्ही युवा वक्ते हे ते आम्ही काय करतो, या शब्दाच्या माऱ्याने तुमच्या कंबरात लाथा घालतो, शब्दाच्या माऱ्याने. तेव्हा तुम्ही कुठेतरी जागृत होतात. मग असे महान महान वक्ते येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि मग तुमच्या डोक्यात येतं, नाही हिंदू धर्म असा आहे होय. नाही, हिंदू धर्म फार वेगळा आहे. फक्त तुम्हाला आम्हाला जाणून घेण्याची गरज आहे. नक्कीच मी सर्व चांदवडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून, विश्व हिंदू परिषद सगळ्यांकडूनच, जे गोरक्षक असतील, जे अपरात्री कधीही निम्म्या रात्री असू द्या, जे रस्त्यावर जातात आणि गाईचं रक्षण करतात, त्या सर्वांपासून सगळ्यांकडून मी आजच्या या सर्व मान्यवरांचे, आलेल्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा, असंच या चांदवड तालुक्यामध्ये येत राहा. चांदवड तालुक्या येता येता तसं लासलगावलाही येत राहा, सगळ्यांना भेटीत येत राहा. कारण तुमच्या भेटी आमच्यासाठी महत्वाच्या आहे. कारण तुम्ही जर आले नाही तर आम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा या, सर्वांची भेटा. आणि असेच एकदा असे सोहळे आपण या सोहळ्यांमधून नक्कीच आम्ही तुम्हाला आमंत्रित करू. नक्कीच या समाजाला त्याचं महत्व कळेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला, त्या वेळेचं आम्ही नियोजन करून खरं तर मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.